उत्तर प्रदेशातल्या अभूतपूर्व यशानंतर आता मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया की कोण होणार उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री। गृहमंत्री राजनाथ सिंह यांना यूपीत आणलं जाणार का? उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांना संधी मिळणार का? तर हिंदुत्वाचा चेहरा असलेले योगी आदित्यनाथ सुद्धा या स्पर्धेत आहेत। दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह यांना मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंती मिळताना पाहायला मिळते। त्यांना सीएम पदाचा अनुभव आहे, तसंच ठाकूर समाजाचं त्यांनी प्रतिनिधित्व केले, त्यामुळे सर्वांना मान्य होईल असा चेहरा आहे राजनाथ सिंह। केशव प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे। ओबीसी मतं खेचण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। यानंतर कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहिलं जातं। एक आक्रमक नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाहून आपल्याला पाहायला मिळतं। राम मंदिराचा मुद्दा पुढे करण्यात यांचाच मोठा सहभाग होता, तर सलग 5 वेळा गोरखपूरमधून ते खासदार म्हणून निवडून आले। तर दिनेश शर्मा हे गुजरातचे प्रभारी आहेत। मोदींशी यांची जवळीक आहे। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, तर सर्वसामान्य वर्गातला चेहरा म्हणून दिनेश शर्मांची ओळख आहे। या उपर धक्कातंत्राचा वापर करून नरेंद्र मोदी हे थेट अमित शहा यांचं नाव सुद्धा घोषित करू शकतात, अशी सुद्धा उत्तर प्रदेशात चर्चा सुरू आहे।